नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी आपल्याला मोहिनी एकादशीचे महात्म्य सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। युधिष्ठिरांनी विचारले, जनार्दन, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते? तिचे काय फळ असते? तिचा विधी काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, पूर्वीच्या काळी परमबुद्धिमान श्रीरामचंद्रांनी महर्षी वसिष्ठांना हीच गोष्ट विचारली होती, जी तुम्ही आज मला विचारित आहात। श्रीराम म्हणाले, भगवान, जे सर्व पापाचा नाश व सर्व प्रकारच्या दुःखाचे निवारण करणारे व्रतामध्ये उत्तम व्रत असेल ते मी ऐकू इच्छितो। वसिष्ठ मुनी म्हणाले, श्रीराम, तुम्ही फार उत्तम गोष्ट विचारलीत। मनुष्य तुमचे नाव घेतल्यानेच सर्व पापापासून शुद्ध होतो। तथापि लोकांच्या हितासाठी मी पवित्रात पवित्र उत्तम व्रताचे वर्णन करतो। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे नाव मोहिनी आहे। ती सर्व पापांचे हरण करणारी व उत्तम आहे। तिच्या व्रताच्या प्रभावाने लोक मोहपाशातून व पापसमूहातून सुटका करून घेतात। सरस्वती नदीच्या रमणीय काठावर भद्रावती नावाचे नगर, सुंदर नगरी होती। तेथे धृतिमान नावाचा राजा, की जो चंद्रवंशी व सत्यवचनी होता, राज्य करीत होता। त्याच नगरीत एक वैश्य राहत होता, जो धनधान्याने परिपूर्ण व समृद्धशाली होता। त्याचे नाव होते धनपाल। तो सदैव पुण्यकर्मातूनच गुंतलेला असे। दुसऱ्यांसाठी पानपोई, विहीर, मठ, बगीचा, तलाव आणि घरे बांधून देत असे। भगवान विष्णूच्या भक्तीत त्याचा मनपूर्वक अनुराग होता। तो नेहमी शांत राहत असे। त्याला 5 मुले होती, सुमना, धृतिमान, मेधावी, सुकृत व दृष्टबुद्धी। दुष्टबुद्धी 5वा होता। तो नेहमी मोठमोठ्या पापकर्मातून मध्ये गुंतलेला असे। जुगार वगैरे दुर्व्यसनामध्ये त्याची खूप आसक्ती होती। तो वैश्यांना भेटायला उत्सुक असे। त्याची बुद्धी व देवांच्या पूजेत लागत नसे आणि न पित्रे न ब्राह्मणाच्या सत्कार्यात तो दुष्टात्मा अन्यायाच्या मार्गाचा अवलंब करून वडिलांचे धन नष्ट करीत असे। एके दिवशी तो वेश्येच्या गळ्यात हात टाकून चौकात फिरताना आढळला। तेव्हा वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिले व बंधू बांधवांनीही त्याचा त्याग केला। आता तो रात्र दिवस दुःख आणि शोकात बुडाला। तसेच कष्टामागून कष्ट सहन करीत इतस्त भटकू लागला। एके दिवशी काहीतरी पुण्योदय झाल्याने तो कौंडिन्य महर्षीच्या आश्रमात जाऊन पोहोचला। वैशाखाचा महिना होता। तपस्वी कौंडिन्य गंगेत स्नान करून आले होते। दृष्टबुद्धी शोकाच्या भराने दुःखित होऊन कौंडिन्य मुनीजवळ गेला आणि हात जोडून समोर उभा राहून म्हणाला, ब्राह्मण, भूदेव, माझ्यावर दया करून असे काही व्रत सांगावे ज्याच्या पुण्याच्या प्रभावाने माझी मुक्ती होईल। कौंडिन्य म्हणाले, वैशाखाच्या शुक्ल पक्षात मोहिनी नावाची प्रसिद्ध एकादशीचे व्रत कर। मोहिनीचा उपवास केल्यावर प्राण्यांची अनेक जन्मामध्ये केलेले मेरू पर्वतासमान महापापेही नष्ट होतात। वसिष्ठ मुनी म्हणतात, श्रीरामचंद्र मुनीने हे व्रत वचन ऐकून दृष्टबुद्धीचे चित्त प्रसन्न झाले। त्याने कौंडिन्याच्या उपदेशाने विधीपूर्वक मोहिनी एकादशी व्रत केले। राजन, हे व्रत केल्याने तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर आरूढ होऊन सर्व प्रकारच्या उपद्रवांनी रहित श्री विष्णू धामास निघून गेला। अशा प्रकारे हे मोहिनीचे व्रत खूप उत्तम आहे। याचे वाचन व श्रवण केल्याने 1000 गोदानाचे फळ मिळते। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।